नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानकी ऋषिकेशच्या नावाने ओरडतच आतमध्ये पळत येते. तेव्हा नाना, ऋषिकेश सर्वजण जानकीला विचारू लागतात की काय झालं, तू एवढी घाबरलीस का? तर जानकी विचारते, ऋषिकेश आपण मगाशी शेतकऱ्यांना हेच पेस्टिसाइड्स वाटलेत ना? ऋषिकेश म्हणतो, हो काय झालं? तेव्हा जानकी सांगू लागते, बाहेर मला हे पेस्टिसाइडचे रिकामे पॉकेट मिळाले आणि मी स्वतः चेक केलं. खतामध्ये अगोदरच कोणीतरी पेस्टिसाइड्स मिसळलंय. त्या खतामधील पावडरचा आणि या पेस्टिसाइड्सचा वास सारखाच आहे. म्हणून जानकी खूपच घाबरलेली असते. जानकीचे ते बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर ऐश्वर्यासुद्धा हे चोरून ऐकत असते. तेव्हा ऋषिकेश गुलाबरावला विचारतो की कोणी केलं मिक्स? तेव्हा गुलाबराव घाबरतच म्हणतो, दादा मला खरंच काही माहिती नाहीये. जी पोती होती ना मी तशीच तुम्हाला दिली. तर जानकी म्हणते, गुलाबदादा तुम्ही ते पोतं घेऊन या म्हणजे ऋषिकेश स्वतः चेक करतील. तेव्हा गुलाब लगेच बाहेर पळत जातो. तर ऋषिकेश घाबरतच म्हणतो, जानकी म्हणते तसं त्या खतांमध्ये जर ऑलरेडीच पेस्टिसाइड्स मिसळलं असेल आणि शेतकऱ्यांनी जर आणखी एक पॉकेट त्या पोत्यामध्ये मिसळलं तर पिकं जळतील आणि जमीनसुद्धा नापीक होईल. त्याच वेळेला गुलाबदादा खताची गोणी घेऊन आतमध्ये येतात. तेव्हा ऋषिकेश त्या खताचा वास घेऊन पाहतो आणि म्हणतो, जानकी हे खत वापरण्यापासून आपल्याला त्या शेतकऱ्यांना थांबवायलाच हवं. म्हणून ऋषिकेश लगेच त्याच्या मॅनेजरला फोन करतो आणि आपण मघाशी ज्या 5-6 शेतकऱ्यांना खत वाटप केलं त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स घेऊन लवकर आमच्या घरी या असं म्हणतो. त्यानंतर इकडे एक शेतकरी गाडीवर त्या खताची गोणी घेऊन शेताकडे चाललेला असतो. त्याच वेळेला त्याला ऋषिकेशचा फोन येतो. तेव्हा रमेश शिंदे म्हणतो, दादा तुम्ही मला स्वतः फोन केलात? तेव्हा ऋषिकेश विचारतो, रमेश दादा आता तुम्ही कुठे आहात? त्यावर रमेश म्हणतो की दादा तुम्ही जे खत दिलं होतं ना तेच घेऊन मी शेतावर टाकायला चाललो. तर ऋषिकेश म्हणतो, माझं ऐकून घ्या, तुम्ही थांबा, ते खत वापरू नका. रमेश विचारतो का? तर ऋषिकेश म्हणतो, कारण त्या खतामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. ते खत धोकादायक आहे आणि मला शब्द द्या की तुम्ही ते खत शेतामध्ये वापरणार नाही. तेव्हा रमेश म्हणतो, हो दादा, बरं झालं तुम्ही मला फोन केलात, नाहीतर मी आता चाललोच होतो असं म्हणत रमेश फोन बंद करतो. तर जानकी घाबरतच विचारते की काय झालं? ऋषिकेश सांगू लागतो की त्यांनी ते खत नाही वापरलं. तर सर्वांच्या जीवात जीव येतो. त्यानंतर मॅनेजर ऋषिकेशला दुसऱ्या शेतकऱ्याचा नंबर देतो. तेव्हा तो शेतकरी त्या खताची गोणी घेऊन घराबाहेरच बसलेला असतो. तेव्हा ऋषिकेश विचारतो, महेंद्र भाऊ कुठे आहात तुम्ही? तेव्हा महेंद्र सांगतो की मी आता शेतावरच चाललो होतो. ऋषिकेश म्हणतो की आमच्या एका चुकीमुळे त्या खतामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. धोकादायक आहे ते खत. प्लीज तुम्ही ते खत नका वापरू. आम्ही तुमच्या घरी दुसऱ्या खताची गोणी पाठवतो. त्यावर तो शेतकरीसुद्धा होकार देतो. तर ऋषिकेश लगेच तिसऱ्या एका शेतकऱ्याला फोन करतो आणि त्यालासुद्धा ते खत शेतामध्ये वापरण्यासाठी नकार देत असतो. तेव्हा मॅनेजर म्हणतो, साहेब पण दुसऱ्या शेतकऱ्यांचे फोनच लागत नाहीये. ते ऐकून ऋषिकेश हा टेन्शनमध्ये येतो. नाना म्हणतात, ऋषी मला असं वाटतं की ते शेतावर गेले असतील, आपण त्यांना थांबवायलाच हवं. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, मी लगेच जातो आणि थांबवतो त्यांना. तेव्हा जानकीसुद्धा ऋषिकेशच्या सोबत जाते. तेव्हा ऐश्वर्या खुश होत मनाशीच म्हणते, जा जा, किती लोकांना थांबवतात ते मी बघतेच. त्यानंतर इकडे रस्त्यावरून जात असताना ऋषिकेशला एका रिक्षामध्ये त्याच खताची गोणी दिसते. ऋषिकेश लगेच गाडी थांबवतो आणि त्या रिक्षामधील गोणी चेक करून त्या शेतकऱ्याला सांगतो की प्लीज हे खत वापरू नका, यात ना थोडा प्रॉब्लेम आहे. ही गोणी आमच्याकडे द्या, आम्ही तुमच्या घरी नवीन खताची गोणी पाठवतो असं म्हणत ऋषिकेश लगेच ती खताची गोणी गाडीमध्ये टाकतो. तर इकडे सुमित्रा खूप टेन्शनमध्ये बसलेली असते. त्याच वेळेला ऐश्वर्या ही नाटक करत तिच्यासाठी चहा घेऊन येते. सुमित्रा म्हणते, ही सगळी गडबड कशी झाली ग तेच कळत नाहीये, कारण गुलाबराव तर असं कधीच करणार नाही, मग त्याच्याही हे सगळं कसं लक्षात आलं नाही? तर ऐश्वर्या लगेच नाटक करत म्हणते, हो ना आई, हे सगळं ऐकून तर मलासुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. या मदत योजनेचा तर गावामध्ये खूप गाजावाजा झाला. हे सगळं जर गावात कळलं ना तर शेवटी आपल्या इब्रतीचा प्रश्न आहे. आता हे केलं कोणी का असेना, पण हे सगळं प्रकरण ऋषिकेश दादांच्या अंगाशी येणार, कारण खते तर त्यांनीच वाटली ना. ते ऐकून सुमित्रा अजूनच घाबरते.
तर इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते 5 जणांपर्यंत तर आपण पोचलो, आता 6वा कोण आहे? तेव्हा मॅनेजर सांगतो छगन वाघमारे. ऋषिकेश मॅनेजरला म्हणतो की त्याचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. मॅनेजर साहेब सांगतात की कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे, कारण त्या दिवशी तो परस्पर तुमच्याकडे आला होता ना, मग त्याचे डिटेल्स घ्यायचे राहिले. तेव्हा ऋषिकेश विचार करून म्हणतो 1 मिनिट, त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांनी सयाजीरावांकडून कर्ज घेतलं, मी त्यांनाच फोन करतो. म्हणून ऋषिकेश लगेच सयाजीरावांना फोन करतो आणि विचारतो, सयाजीराव, तुम्ही तो अल्पभूधारक शेतकरी छगन वाघमारेला ओळखता का? त्यावर सयाजी म्हणतो, हो हो ओळखतो की, काय झालं त्याचं? तेव्हा ऋषिकेश विचारू लागतो, त्याने तुमच्याकडून काही कर्ज घेतलं होतं ना? सयाजी म्हणतो, हो घेतलं असेल, पण ते सगळे व्यवहार तर बाळाभाऊच बघतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, काही पत्ता वगैरे मिळू शकतो का? तेव्हा आता सयाजी नाटक करत खोटं सांगतो की अहो पत्ता वगैरे सगळं तर बाळाभाऊंनाच माहिती असेल, पण तो गेलाय गावी. तर ऋषिकेश म्हणतो, गावी? पण त्यांना फोन करून तर तुम्ही विचारू शकता ना? तर इकडे बाळाभाऊ हा सयाजी समोरच उभा असतो. सयाजी खोटं सांगतो, अहो त्याचं गाव तर ना डोंगराच्या आतमध्ये आहे, तिथे रेंजच नसते, म्हणून तर मी बाळाभाऊला कुठे सोडतच नाही. माझा हात मोडल्यासारखंच होतं तो नसला की. तरीही मी एकदा ट्राय करून बघतो आणि पत्ता जर मिळाला की लगेच तुम्हाला फोन करून सांगतो. असं म्हणत सयाजी लगेच फोन ठेवतो. तर इकडे ऋषिकेश जानकी खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. दुसरीकडे बाळाभाऊ सयाजीरावला विचारतात की कुठे मला डोंगरदऱ्यामध्ये नेऊन टाकता? त्या ऋषिकेशने जर मला इथेच पाहिलं तर? तेव्हा सयाजी म्हणतो, मग काय, घरातच बस आजच्या दिवस, गावात अजिबात फिरायचं नाही. बाळाभाऊ विचारतात, पण झालं तरी काय? सयाजी म्हणतो, अरे त्या जगण्याचा पत्ता हवा होता ऋषिकेशरावांना. त्याने दिलेलं खत तो जगने आपल्या शेतामध्ये टाकणार आणि त्याची जमीन नापीक होणार. मग तो बोंबलत फिरणार आणि मग आपल्याला जे हवंय तेच होणार. अख्ख्या गावामध्ये ऋषिकेशची नाचक्की होणार. म्हणून सयाजी खूपच खुश असतो. तेव्हा बाळाभाऊ विचारतात, पण जर त्या जगण्याला आधीच कळलं तर? सयाजी म्हणतो, कसं कळणार? त्यांच्याकडे पत्ता आहे का? तो पत्ता आपणच त्यांना देणार, पण आज नाही तर उद्या. त्यानंतर रात्री सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात. तेव्हा ऋषिकेश त्याच्या समोरील ताट बाजूला लोटून देतो. ते पाहून सुमित्रा विचारते, ऋषिकेश काय झालं, तू जेवणार नाहीयेस का? तर ऋषिकेश म्हणतो, नाही, भूक नाहीये मला. मला त्या जगनकाकांची खूप काळजी वाटतीये. ते एकटेच राहिले ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलो नाहीये. कारण आपण दिलेली खते जर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये वापरली तर त्यांच्या शेतामध्ये कधीच पीक येणार नाही. नाना विचारतात, पण मला एक कळत नाही, हे सगळं झालंच कसं? तर जानकी म्हणते, नाना, आम्हा सर्वांनाही तोच प्रश्न सतावतोय की खतामध्ये पेस्टिसाइड्स आलंच कुठून? तेव्हा आता ऐश्वर्या मध्येच म्हणते की कधी कधी हा घोळ तर कंपनीतच होतो. ऋषिकेश म्हणतो, कंपनीत? तिथे कसा होणार? कारण खते वेगळ्या ठिकाणी भरली जातात आणि पेस्टिसाइड्स वेगळ्या ठिकाणी. त्यामुळे नाही, हे सगळं कंपनीत होणं शक्यच नाही. तर ऐश्वर्या मात्र ऐटशीर जेवत असते. ते पाहून जानकी मनाशीच विचार करते, मला असं का वाटतंय की या सगळ्यामागे ऐश्वर्याचा हात आहे म्हणून? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना, जोपर्यंत मी त्या जगनकाकांना खतांबद्दल सांगत नाही ना, तोपर्यंत मला दुसरं काहीही सुचणार नाही. म्हणून ऋषिकेश उठू लागतो. जानकी त्याला समजावते की असं भरल्या ताटावरून नका उठू. अहो मॅनेजर गेलेत ना शोधायला, लवकरच कळेल आपल्याला. ऋषिकेश म्हणतो, खत टाकून जर कळलं तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. म्हणून ऋषिकेश ताटावरून उठून जातो. तेव्हा जानकीसुद्धा न जेवताच उठून जाते आणि ते पाहून ऐश्वर्या खूपच खुश होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी छगन हा रडतच सयाजी पाटलांच्या घरी येतो आणि मालक वाचवा मला, मी बर्बाद झालो असं म्हणत सयाजीचे पाय पकडतो. त्या ऋषिकेश रणदिवेने दिलेलं खत, कीटकनाशक मी माझ्या शेतामध्ये टाकलं आणि माझं सर्व पीक जळालं, मी बर्बाद झालो असं म्हणत तो मोठमोठ्याने रडू लागतो. तेव्हा सयाजी म्हणतो, तू तर मोठ्या तोऱ्यात सांगून गेला होतास ना की ऋषिकेशकडून मदत घेणार म्हणून. फुकट खत घेतलंस आणि वर येण्याऐवजी तू दुप्पट खड्ड्यात गेलास. आता हे बघ, माझे पैसे मला पाहिजे. त्या रणदिवेकडे जा आणि त्याच्याकडून पैसे घेऊन ये. तेव्हा बाळाभाऊ छगनला म्हणतात, अरे इथे ओढून काय होणार आहे? तिकडे त्या रणदिवेंच्या घरी जा आणि त्यांना जाब विचार. अरे त्यांनी तुला फसवलंय आणि त्यांनी तुला जे काही खत दिलं होतं ना, ते खूप डेंजर आहे बरं का. तुझी जमीन आता नापीक झाली.
छगन आश्चर्यानेच विचारतो काय? तर बाळाभाऊ विचारतात मला सांग, असं कीटकनाशक आणि खतं कोणी फुकट देतं का? अरे जे खराब झालेलं खत होतं ना ते तुझ्या तोंडावर मारलं त्यांनी. तर सयाजी म्हणतो तुझं रडगाणं अगोदर बंद कर, मला माझे पैसे हवेत. त्या रणदिवेकडे जा, आई तर कुठे पण जा, पैसे आणून दे. तेव्हा छगन चिडूनच म्हणतो आता बघतोच त्या ऋषिकेशला, व लगेच रणदिवेंच्या घरी जाण्यासाठी तर सयाजी हा मोठमोठ्याने हसू लागतो. त्यानंतर छगन हा कुठे तो ऋषिकेश रणदिवे, माझी जमीन त्याने नापीक केली, कुठे लपून बसला म्हणून मोठमोठ्याने ओरडतच येऊ लागतो. तर गुलाबदादा त्याला पकडतो, त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा छगनचा आवाज ऐकून सर्वजण बाहेर येतात. तेव्हा छगन मोठमोठ्यानेच ओरडून म्हणतो की तुमच्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. माझी जमीन म्हणजे माझी आयुष्यभराची पुंजी होती. अरे तीच जमीन नापीक झाली माझी. ऋषिकेश म्हणतो काका, अहो काल मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु छगन म्हणत असतो जा रे जा. अरे एका शेतकऱ्याला तू देशोधडीला लावलंस, त्याचं वाटोळं केलंस, आणि असं करून तू कधीही खुश राहू शकणार नाहीस. परमेश्वर सगळं काही बघतोय. माझं वाटोळं करून तू कधीही सुखी राहू शकणार नाही, असं म्हणत छगन लगेच अंगावर पेट्रोल ओतून घेतो. नाना म्हणतात अरे मी पाया पडतो तुझ्या, असं करू नकोस. परंतु छगन म्हणतो नाही, कळू द्या सगळ्या जगाला, आता मी तुमच्यासमोरच पेटवून घेतो. म्हणून छगन आता लगेच काडी ओढतो आणि स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वजण खूपच घाबरतात आणि कोणीतरी वाचवा असं म्हणू लागतात. तेव्हा ऋषिकेश लगेच तिथे पडलेलं एक पोत्याच्या साहाय्याने छगनला लागलेली आग विझवतो. आणि काय करताय हे? रागाच्या भरात स्वतःला संपवताय? अहो तुम्ही गेल्यानंतर घरी बायकापोरांचं आईवडिलांचं काय होणार याचा विचार तुम्ही केलात का? तेव्हा छगन रडतच म्हणतो मग काय करू मी? कुठून बुद्धी आली आणि तुमच्याकडील खत घेतलं. अहो जे शेतामध्ये चिमूटभर पीक आलं होतं ना ते सुद्धा जळून खाक झालं. मी बर्बाद झालो असं म्हणत छगन आता तोंड जोडू लागतो. तेव्हा ऐश्वर्या मध्येच म्हणते अहो कशाला रडताय, पैसे घ्या आणि हा जो काही विषय आहे ना तो मिटवून टाका. ते ऐकून सर्वजण ऐश्वर्याकडे खूपच रागाने पाहतात. ऐश्वर्या म्हणते म्हणजे तुमचं जे काही नुकसान झालंय ना ते आम्ही देऊ की तुम्हाला? तेव्हा छगन रागानेच विचारतो म्हणजे पैशामध्ये तुम्ही माझ्या काळ्या आईची किंमत करताय का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो छगन काका तुमचं अगदी बरोबर आहे, पण जमिनीची किंमत जमिनीने तर होऊ शकते ना? छगन विचारतो म्हणजे? तेव्हा ऋषिकेश विचारतो किती शेत आहे तुमचं? छगन सांगतो 2 गुंठे. ऋषिकेश म्हणतो मी तुम्हाला त्याच्या बदल्यात माझे 10 गुंठे जमीन देतो, मग तर झालं. पण प्लीज तुम्ही असं काही करू नका. म्हणून छगनसमोर ऋषिकेश हात जोडतो आणि हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या शर्वरीचे कान भरवत असते की ऋषिकेश हा 10 गुंठे जमीन त्या छगन शेतकऱ्याला देऊन टाकणार आहे. त्यानंतर इकडे ऋषिकेश हा वकिलांना घरी बोलावून घेतो आणि त्या कागदपत्रांवर सही करणार. त्याच वेळेला शर्वरी येते आणि दादा तू अशी कशी जमीन देऊन टाकतोयस असं विचारते. तर जानकी म्हणते शर्वरी वंश, अहो यांच्या एका चुकीमुळे छगनरावांची जमीन नापीक झाली, म्हणून ते त्यांना 10 गुंठे जमीन देत आहे. तेव्हा शर्वरी म्हणते पण चूक दादाची आहे ना, माझी किंवा सारंगची नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो मी माझ्या हिश्श्याची जमीन देतोय. तर शर्वरी रागानेच विचारते तुझा हिस्सा कोणी ठरवला आणि कोणता हिस्सा? ते ऐकून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. मित्रांनो पुढे काय होणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.